कोलोस्ट्रम म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. ओके, असंच सांगायचं झालं तर याला आपण बाळाचं पहिलं वॅक्सिन असं सुद्धा म्हणू शकतो. प्रोलॅक्टिन हार्मोन जे आहे ते दुधाचं प्रोडक्शन करण्याचं काम करतं. छोट्या मोठ्या गोष्टींनी कधी कधी बाईचं दूध आटतं. दूध आटणं म्हणजे काय तर ऍक्च्युली ऑक्सिटोसिन हार्मोनचं काम हे कमी होणं. ठीक आहे. पोझिशन्स घेण्या अगोदर बेसिक काही तयारी करायची असते फिडिंग करताना मदरने. जर नसेल तुमच्याकडे प्रेग्नन्सी पिलो, तुम्ही नंतर फिडिंग पिलो परचेस केली ती पण चालते. किंवा सपोज फिडिंग पिलो नाही यूज केली, नॉर्मल आपल्या घरातल्या उषा जरी तुम्ही वापरल्या तरीही चालतं. जेणेकरून काय होईल की बाळाला लॅच करणं सोपं जाईल, तुम्हाला कम्फर्टेबल पोझिशनमध्ये ब्रेस्ट फीड करणं होईल. तुमच्या साईडला टिल्ट करायचं असतं. मग यासाठी सोपा उपाय काय? सुरुवातीच्या काळात नवीन आई असते, ती खूप घाबरते बाळाला हँडल करताना, कॅरी करताना. जर तुमचं बाळ अगदी प्रीमॅच्युअर डिलिव्हरी असेल, लवकर जन्माला आलं असेल, तर याच्यापेक्षाही एक दुसरी पद्धत आहे ज्याला आपण क्रॉस क्रॅडल पद्धत म्हणतो. ट्विन्स प्रेग्नन्सी असेल किंवा सी सेक्शन झालं असेल बाय चान्स, तर फुटबॉल पोझिशन ही सगळ्यात चांगली मानली जाते. पण झोपून पाजताना सुद्धा तुम्हाला बाळाची जर पोझिशन व्यवस्थित माहिती असेल तर तुम्ही बाळाचं नाक आणि तोंड ओपन ठेवू शकतात किंवा सिक्युअर करू शकतात. मगाशी आपण बघितलं की ज्यावेळेस तुम्ही बसून पाजणार आहात तेव्हा जे निप्पल आहे ते बाळाच्या नाकाच्या लेवलला आलं पाहिजे, बरोबर. पण ज्यावेळेस तुम्ही झोपून पाजणार आहात तेव्हा लक्षात ठेवायचं की तुमचं निप्पल हे बाळाच्या डोळ्याच्या लेवलला आलं पाहिजे. सांगतात की अगं सुरुवातीचं दूध पिळून काढायचं असतं आणि मग बाळाला मागचं दूध पाजायचं असतं. काय असतं की सुरुवातीचं जे दूध येतं आईचं त्याला आपण फोर मिल्क म्हणतो. आता जर तुम्ही उजव्या साईडचं पाजले तर ज्यावेळेस परत तुम्ही 2 तासानंतर बाळाला फिडिंग करणार आहात तेव्हा तुम्ही डाव्या साईडने फिडिंग करणार. ऑन डिमांड तुम्ही बाळाला फीड करायला पाहिजे. अगदी सुरुवातीचं मी तर तुम्हाला म्हणेल फर्स्ट वीकमध्येच ही गोष्ट नोटीस होत नाही बऱ्याचदा आयांना की बाळ डिहायड्रेशनमध्ये आहे का. मला असं वाटतं की बाळाला फक्त इन्फेक्शनचाच ताप येतो आहे. बऱ्याचदा बाळांना फक्त इन्फेक्शनचाच ताप येत नाही. जर बाळ डिहायड्रेटेड असेल तरी सुद्धा बाळाचं अंग गरम होऊ शकतं. त्याला अपवर्ड पोझिशनमध्ये धरून त्याला बर्प केलं पाहिजे, म्हणजे त्याचा ढेकर काढला पाहिजे. त्यामुळे बाळाला पालथं टाकायचं नाही, बाळाला उभं धरायचं नाही, अशा सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा नाही. ब्रेस्ट मिल्क स्टोअर करून ठेवता येतं, हे तुम्हाला माहिती आहे का? बाळाला स्पून फिडिंग करतात. प्रत्येक वेळी चमचा बाळाच्या तोंडाला लागतो आणि आपल्या तोंडामध्ये सुद्धा खूप सारे बॅक्टेरिया असतात. ब्रेस्ट पंप बद्दल कुणाला माहिती आहे? ओके, व्हेरी गुड. तो मॅन्युअल अनेक असतं इलेक्ट्रॉनिक. मला नॉर्मल सर्दी, खोकला, ताप, कोणताही व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल ती डेफिनेटली ब्रेस्ट फिडिंग करू शकते. ती तुमच्या बॉडीमध्ये जी इम्युनिटी तयार होते, जी अँटीबॉडीज तयार होतात, त्या सगळ्या अँटीबॉडीज दुधामधून त्या बाळाकडे जातात आणि बाळासाठी ती एक प्रकारची संजीवनी ठरत असते. या सगळ्या कंडिशनच्या तुम्हाला जर काही टॅबलेट्स चालू असतील, काही रुटीनच्या गोळ्या चालू असतील, तर डेफिनेटली बाळाला ब्रेस्ट फीड करण्या अगोदर तुमच्या गायनेकोलॉजिस्टला विचारणं गरजेचं आहे.